मी भारत बाबू सावळवाडे. मी माझ्या या भारत सावळवाडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रकाशाच्या दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढील प्रकरण पाहणार आहोत. इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील लेन्सेस किंवा भिंगे. प्रत्यक्ष प्रकरणाकडे जाण्यापूर्वी आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. चला तर मग एक छोटासा खेळ खेळूया. नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत आणि कदाचित हा प्रयोग आपल्यापैकी अनेकांनी यापूर्वी केव्हा ना केव्हा नक्की केलेला असणार आहे. पाहूया या प्रयोगामध्ये आपण काय करतो आहोत. माझ्या हातामध्ये इथं ही एक बहिर्वक्र भिंग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि हे कॉन्व्हेक्स लेन्स मी इथं असलेल्या कागदावर अशा पद्धतीनं धरतो आहे की सूर्यप्रकाश या ठिकाणी एकवटतील. अर्थात हा प्रयोग करत असताना आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ किंवा इन्फ्लेमेबल मटेरियल नाही याची खात्री मात्र जरूर करणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी हे सूर्यप्रकाश आपण एकत्र कॉन्व्हर्ज करत आहोत, अभिसारित करत आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी तापमान वाढून हा कागद जळतो आहे. कागद वाऱ्याने उडू नये म्हणूनच त्याला चिमट्यामध्ये पकडून आपण हा प्रयोग केलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलंच आहे की आता जो खेळ आपण खेळला, या खेळामध्ये आपण एक बहिर्गोल भिंग घेतलेला आहे. हा बहिर्गोल भिंग घेऊन आपण तो कागदावर जर फोकस केला तर त्या कागदाचं काय घडतं हे आता आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. साहजिक आहे मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आलेलंच आहे की या ठिकाणी आपण काय केलं होतं. तर भिंगाच्या पृष्ठभागावर जेवढे काही सूर्यकिरण पडत होते त्या सर्वांना आपण एकत्र आणलं, म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन केलं. थोडक्यात त्याला आपण कॉन्व्हर्ज करणे असं म्हणूया. आणि अशा पद्धतीनं ते सूर्यप्रकाश एकत्र आले, सर्व सूर्यकिरण एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी त्याची उष्णता वाढली आणि त्या उष्णतेमुळं त्या कागदानं पेट घेतलेला आहे. Students, just now you have studied or you have seen the experiment or a game, and in that game we have used the convex lens. You have seen that using this convex lens I have converged all the light rays at a certain point, and that point was focused or that point was arranged on the surface of the paper, and then as the light rays are converging, many light rays come together to form a large amount of heat, and due to that heat that paper started to burn out. Okay, why this occurs? How this occurs? मित्रांनो, ही घटना नेमकी अशी का घडली, त्याचं कारण काय, कशा पद्धतीनं सूर्यप्रकाश त्या ठिकाणी वागले, हे आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीचे आणखी काही गमतीशीर छोटे छोटे प्रयोग आपण या प्रकरणामध्ये पुढेही करणार आहोत. तर मित्रांनो, यापूर्वीच्या पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं असेल की मी त्या ठिकाणी एक प्रिझम दाखवलेला होता, त्रिकोणी लोलक दाखवलेला होता, आणि या त्रिकोणी लोलकातून प्रकाश किरण जात असताना तो कशी आपली दिशा बदलतो त्याची एक आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे. जरूर पहा. हा त्रिकोणी लोलक आहे. दिस इज ए ट्रायंग्युलर प्रिझम, and there is an incident light ray coming towards this surface of the triangular prism. This is prism number 1, and now this incident light ray gets bent in this direction, that means towards the broader base, like this, and it gets deviated. Also
suppose another prism is placed inverse direction, then what happens? The incident light ray number 2 comes in the direction, that means coming parallel, both the light rays are coming parallel to each others, and this light ray again gets deflected or it gets deviated in this direction, that means towards this again broader surface. Now मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की हा त्रिकोणी लोलक क्रमांक 1 आणि हा त्रिकोणी लोलक क्रमांक 2 आपण घेतलेला आहे. या त्रिकोणी लोलकावर एक आपाती किरण आपण आणलेला आहे. हा आपाती किरण या प्रिझम मधून जात असताना किंवा या लोलकामधून जात असताना तो आपली दिशा बदलतो. त्या त्रिकोणी लोलकाची पायाकडील बाजू जी असेल किंवा रुंद बाजू ज्या बाजूला आहे तिकडे हा प्रकाश किरण वळतो हे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे हा निर्गत किरण त्यातून बाहेर पडत आहे. त्याचबरोबर यालाच समांतर असणारा दुसरा आपाती किरण जर आपण घेतला तो दुसऱ्या एका प्रिझम वरून की ज्या प्रिझमची दिशा आपण उलटी केलेली आहे असं जर केलं तर त्याची सुद्धा दिशा बदलते आणि हा दिशा बदलून ज्या बाजूला त्याचा रुंद पृष्ठभाग आहे प्रिझमचा त्या बाजूला त्याची दिशा वळते असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी काय झालं, हे दोन्हीही प्रकाश किरण एकमेकांच्या बाजूंनी वळलेले आहेत. दॅट मीन्स लाईट रेज आर कमिंग टुगेदर. दॅट प्रोसेस इज नोन एज कॉन्व्हर्जन्स ऑफ दी लाईट रेज. तर मित्रांनो, या ठिकाणी मी ही रचना या ठिकाणी हातामध्ये घेऊन दाखवते. त्रिकोणी लोलक क्रमांक 1, त्रिकोणी लोलक क्रमांक 2. जर याच्यावर प्रकाश किरण येत असतील तर या त्रिकोणी लोलक क्रमांक 1 मधून येणारा प्रकाश किरण खाली वळेल आणि दुसऱ्या त्रिकोणी लोलकामधून येणारा प्रकाश किरण वरच्या बाजूला वळेल, म्हणजे ते दोन्हीही एकत्र येतील आणि मग अशा प्रकारच्या या घटनेला आपण कॉन्व्हर्जन्स ऑफ लाईट असं म्हणतो. ओके, आता समजा हे दोन्ही प्रिझम आपण उलट सुलट घेतले, म्हणजे खालील त्रिकोणी लोलक वर घेतला आणि वर असलेला त्रिकोणी लोलक समजा आपण खाली घेतला, तर मग आता काय होईल? आता हा लोलक जर वर गेला तर याच्यामधून जाणारा प्रकाश किरण जो आहे तो त्याची दिशा बदलणार नाही, तो तसाच वरील बाजूला जाईल. आणि याच्यामधून जाणारा म्हणजे प्रिझम क्रमांक 1 मधून जाणारा प्रकाश किरण हा जर प्रिझम खाली घेतला तर तो इकडील बाजूला जाईल, म्हणजे खालील बाजूला जाईल. जर अशा पद्धतीने हे प्रकाश किरण एकमेकांच्या पासून लांब जात असतील तर त्यांना डायव्हर्जन्स ऑफ लाईट रेज असं म्हणतात. दॅट मीन्स इन दिस केस the light rays will go towards the broader base. Here again it will go towards the broader base, and therefore these two light rays will go away from each others, and such light rays which are going away from each others, those are considered as, or those are called as diverging light rays. म्हणजे या ठिकाणी त्यांचं अपसारण झालेलं आहे, असं अपसारित होऊन ते निघून जातील. आता मित्रांनो, मी परत एकदा मूळ स्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवतो. तर या मूळ स्थितीमध्ये या ठिकाणी हे त्रिकोणी लोलक क्रमांक 1, त्रिकोणी लोलक क्रमांक 2 असा आहे. कॉन्व्हर्जन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. ओके, आता अशा पद्धतीनं मांडणी केली, परंतु हा पृष्ठभाग काही विशिष्ट कोनांमधून निर्माण झालेला आहे. जर विशिष्ट कोनांमधून निर्माण न होता याला आपण एक रेग्युलर कर्व्ड पॅटर्न जर दिला, जर नियमित असा वक्र पृष्ठभाग जर दिला तर त्याची वर्तणूक कशी होईल? तर ती बहिर्वक्र भिंग किंवा बहिर्गोल भिंग या पद्धतीनं या वस्तूची रचना तयार होईल. आणि त्याच पद्धतीनं जर समजा हे प्रिझम एकमेकांच्या टोकांना असे भिडवले आणि अशा पद्धतीनं जर आपण पृष्ठभाग तयार केला आणि यालाच एक वक्र पृष्ठभाग अशी संरचना आपण जर देऊ शकलो तर याचाच तयार होतो अंतर्गोल भिंग. सो हियर स्टुडंट्स, वन्स अगेन, इफ a regular curved surface will be provided in this structure, then this will act as a convex lens, and if the prisms are arranged in inverse structure like this, then and a curved surface is provided, then it will act as a concave lens. So the
convex lens will act as a converging agent or converging lens, and if the concave lens is arranged, then it will act as a diverging lens. तर मित्रांनो, यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण भिंगांचे प्रकार, भिंगांची रचना आणि भिंगांच्या काही वैशिष्ट्यपूर्णतेची जी टर्मिनॉलॉजीज आहेत, या टर्मिनॉलॉजीज म्हणजे त्यांच्यातील काही मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करणार आहोत. That means in next video we will see about how the lenses are formed, how the structure is formed, and also we will see about some terminologies used in relation with these lenses. Till then, stay connected, and also there is a humble request to all of you that please watch the videos till the end so that you will be able to know what will be coming in next video, and also some concluding points are there at the ends. Therefore, watch till end.